लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत डोंबिवलीमध्ये 14 जूनला एक मराठी चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे आणि ह्या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण जे आहे ते कोकणामध्ये झालेलं आहे। कोकणामधील सिंधुदुर्ग, देवगड, ओरस अशा निसर्गरम्य ठिकाणी या संपूर्ण चित्रपटाचं जे चित्रीकरण आहे ते झालेलं आहे। तर ह्यामध्ये आपल्या रात्रीचा खेळ चाले ही जी मराठी सिरियल गाजली होती कोकणामध्ये, तर त्या अभिनेत्री प्रतिभा चव्हाण यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत आणि या चित्रपटाचं जे प्रोडक्शन आहे ते त्यांच्याकडून झालेलं आहे। तर त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी इथे मनमोकळ्यापणाने गप्पा मारणार आहोत। तर मॅडम नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। ॲक्च्युली कसं झालं आहे मॅडम, कोकणामध्ये एक आपण मराठी चित्रपटचं पूर्ण चित्रीकरण झालेलं आहे हल्लीच आणि तो चित्रपट येत्या 14 जूनला सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे। तर त्या चित्रपटाबद्दल आम्हाला तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे। सर्वप्रथम तुम्ही एक कोकणामध्ये एक सिरियल गाजली होती, रात्रीचा खेळ चाले, तर त्यामध्ये तुमची एक प्रमुख भूमिका होती, तर त्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मला आधी तुमचा आभार मानायला हवेत की तुम्ही आज इथपर्यंत माझ्यासाठी इथपर्यंत आलात। आणि एकतर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की गेले 1-1.5 महिना आज आपण अल्ल्याड पल्ल्याड हे नाव सगळीकडेच गाजतं आहे आणि त्याबद्दल आपण नंतर बोलू। पण तुमचा पहिला प्रश्न होता की रात्रीचा खेळ चाले या सिरियलमध्ये तुम्ही काय सांगाल? तर पहिल्यांदा मी संतोष आयचित सर आणि सुनील भोसले सर यांचं मी आभार मानेन की ते या सिरियलचे प्रोड्युसर होते आणि त्यामुळे त्यांनी खूप सुंदर असं म्हणजे रात्रीचा खेळ चाले एक आपल्या कोकणातली जी परिस्थिती आहे, म्हणजे एक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोकण खूप सुंदर निसर्गरम्य आणि त्याच्यात ती गाजलेली कोकणातली एक छान अशी सिरियल आणि त्याच्यामध्ये कोकणातल्या ज्या काही प्रथा रूढी वगैरे ज्या काय आहेत तर त्या दाखवण्याचा त्यांनी खूप छान असा प्रयत्न केला आणि खूप लोकांना आपल्याला माहिती आहे की कोकणातले बरेचसे लोक आपले मुंबईत आणि असेच बाहेरगावी पण आहेत आणि त्यामुळे ही फक्त मालवण म्हणजे सिंधुदुर्गापुरतीच राहिली नाही सिरियल, तर ती जगभरात सगळीकडे पोचली। कारण कोकणातली जी मालवणी भाषा आहे ती 7 समुद्रापलीकडे गेलेलीच होती, पण या रात्रीचा खेळ चालेमुळे ती अजून लोकप्रिय झाली आणि त्यामुळे मला तर असं वाटतं की त्यानंतर बऱ्याच सिरियलमध्ये एक कॅरेक्टर मालवणी असं त्याच्यामध्ये रूढ होत गेलं। म्हणजे असं बाबा आपल्याला आता या सिरियलमध्ये पण बऱ्याच असं आपण सिरियल बघतो त्यामध्ये आपल्याला असं वाटायला लागलं की अरे यामध्ये पण एक कोकणातली एक रात्रीचा खेळ सालीसारखी एक मालवणी एक बोलणारी एक बाई याच्यामध्ये आहे, म्हणजे एक मालवणी भाषासुद्धा पुढे येण्यासाठी सुद्धा हा रात्रीचा खेळ चालेने खूप केलेला एक छान प्रयत्न होता। आणि त्या सिरियलमध्ये मी अभिरामची सासू म्हणून जे कॅरेक्टर करत होते ते देविकाची आई म्हणून, तर ते सेकंड लीड रोल होता आणि खूप लोकांना ते कॅरेक्टर आवडलं होतं। एक भांडकुदळ बाई आणि आपल्या मुलीसाठी एक जिद्दीने पेटून उठलेली अशी एक स्त्री पाहायला मिळाली आणि ते कॅरेक्टर मला प्ले करण्याची एक संधी या सर्वांमुळे मला मिळाली। नक्कीच मॅडम, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक एका सिरियलमध्ये प्रत्येक एका कोणत्याही गोष्टीमध्ये मालवणी जी भाषा आहे त्याचं कॅरेक्टर प्ले केलं जात आहे आणि आपल्या कोकणामधून असे बरेच कलावंत आहेत आणि कोकणने बरेच कलावंत दिलेले आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत बरेच असे वेगवेगळ्या क्षेत्रातून ते पुढे आलेले आहेत, नाटक क्षेत्रातून म्हणा या चित्रपट क्षेत्रातून म्हणा, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आपल्याला यापूर्वीसुद्धा सगळ्यांना माहीत असलेले मच्छिंद्र कांबळे की ज्यांनी मालवणची भाषा ही नाटकाच्याद्वारे खूप अशी सुप्रसिद्ध झाली आणि तिथून मालवणी भाषेमध्ये बोलण्याचा जो गोडवा आहे तो लोकांना खूप आवडतो आणि
त्यामधून जे काही भाष्य केलं जातं त्यामधल्या ज्या गमतीजमतीसुद्धा लोकांना आवडायला लागल्यात आणि त्यामुळे असे ती वाटते की ही आपली भाषा आहे आणि म्हणून ती आपुलकीने आणि प्रेमाने ते इतरांनी सुद्धा बोलावे अशा पद्धतीने मच्छिंद्र कांबळे सगळ्यांना माहिती आहेत. तसंच आपल्याकडे बरेचसे कलाकार कोकणातले जे आपल्या मालवणी याच्यातून पुढे गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये खडपकर म्हणून आपल्याला माहिती आहे कणकवलीतले, तर ते आज बऱ्यापैकी सिरियल इथं करतायत. कुठलं चॅनेल ते आठवत नाही मला, पण त्या चॅनेलला ते आज काम करत आहेत. म्हणजे असं काही नाही आहे की कोकणातले बरेचसे कलाकार जे आहेत ते अक्षता कांबळी असेल, त्याच्यानंतर आपली नमिता गावकर असेल, बरेचसे कलाकार की जे आता ह्याच्यामध्ये अनिल गावडे म्हणून होते, त्यांनीसुद्धा आपलं जे नाव आहे ते बऱ्यापैकी कोकणचं नाव हे आपल्या पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या भाषेतून आणि आपल्या नाट्यकलेतून. कलाकार म्हणून एक सगळ्यांनाच भावलेलं एक मालवणी भाषा जी आहे त्यामधून जास्त लोकप्रिय हे आता म्हणजे आता बरेचसे आपल्याकडे सिरियल म्हणा किंवा मूवी म्हणा येत असल्यामुळे बऱ्याच कलाकारांना आता खूप साऱ्या संधी आता मिळत आहेत आणि त्यामुळे बरेच लोक आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता करायला लागल्यात आणि असं काही नाही की कलाकार मागे पडला आहे, तर तो बऱ्यापैकी आता डेव्हलप होत चालला आहे की बऱ्याच जणांना संधी आता या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमुळे आता सगळ्यांना मिळत गेलेली आहे. त्यामुळे असे मालवणी भाषा ही आपलं प्राऊड फील आहे आणि त्यामुळे मालवणी बोलणं खूप आपल्या माणसांबरोबर मालवणी बोलल्यानंतर खूप मजा येते आणि आपुलकी वाढते. त्यामुळे बऱ्याच कलाकारांना पण खूप साऱ्या संध्या इथं बऱ्याच माध्यमातून मिळालेल्या आहेत. तर आता आपण येऊया आपला जो एक तुमच्या प्रोडक्शनखाली एक जो चित्रपट आता 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, अल्ल्याड पल्ल्याड. आणि हा पण थोडासा त्या रात्रीचा खेळ चाले सिरियलमध्ये गूढ गुपितं जशी लपवलेली होती दाखवली होती त्याचप्रमाणे ह्या सिनेमातसुद्धा गूढ आहेत, गुपितं आहेत, काय होणार काय नाही होणार असं संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि ह्या चित्रपटाचं संपूर्ण जे चित्रीकरण आहे हे कोकणात झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मला तर खूप छान संधी मिळाली की अल्ल्याड पल्ल्याड नावाचं एक पिक्चर करण्याचे आणि तो पिक्चर हॉरर असल्यामुळे अजून तुम्हाला माहिती आहे की 1-1.5 महिना संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतो आहे रील्सच्या माध्यमातून किंवा बऱ्याच जणांनी काही शॉर्ट फिल्म्स पण बनवल्या छोट्या छोट्या, त्या पण चालल्या आहेत. काही जणांनी बऱ्याच कमेंट्स पण पास केलेल्या आहेत की आम्ही हा पिक्चर जाऊन थिएटरमध्ये बघणार आहोत कारण हा पिक्चर काही मोबाईलमध्ये बघण्यासारखा नाही आहे. म्हणजे लोकांचेच कमेंट्स आलेले आहेत की आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असा चित्रपट झाला नाही आहे की जो नुसता ट्रेलर बघून आज आपल्याला वाटते की हा खूप काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी आहे की जो थ्रिल आहे आणि तो पाहायला मजा येईल असं लोकांचं मत आहे. कारण बऱ्याच जणांनी तुंबाडचं पण नाव घेतलं की तुंबाडपेक्षाही हा पिक्चर आपल्याला नक्कीच गाजलेला पाहायला मिळेल असं लोकांचं मत आहे. बऱ्याच राजस्थानी किंवा बऱ्याच जे कोण यूट्यूबर लोक असतात की त्यांनीसुद्धा याच्यावर आपल्या स्वतःचे काही व्हिडिओज टाकलेले आहेत. म्हणजे आणि आपण रिव्ह्यूज म्हणतो त्या पद्धतीने या आमच्या अल्ल्याड पल्ल्याडला बऱ्याचपैकी आता जो ट्रेलर होता तो ट्रेंडिंग 1वर आला. तर ह्या सगळ्यांच्या पसंतीमुळेच आलं, लोकांच्या पसंतीशिवाय आपल्याला काही करता येत नाही आणि त्यामुळे या पिक्चरमुळे लोकांना एक म्हणजे वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट एक जी काही त्याच्यामध्ये मला एक प्रोडक्शन मॅनेजर म्हणून एक जी संधी मिळाली आणि ती संधी मला विष्णू घोरपडे यांनी मला दिली. कारण लोकल कोऑर्डिनेट म्हणून जे काही काम असतं ते करण्याचं भाग्य मला या पिक्चरमुळे मिळालं. या पिक्चरचे डिरेक्टर प्रीतम पाटील म्हणून आहेत आणि या संपूर्ण पिक्चरची जी निर्मिती केलेली आहे ते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर या दोघांनी पूर्णपणे याची धुरा सांभाळलेली आहे. आणि या त्रिकोण म्हणजे प्रीतम पाटील आणि हे शैलेश जैन आणि महेश निंबाळकर या तिघांमुळे
पूर्ण म्हणजे त्यांच्याबरोबरी जी काही पूर्ण टीम होती ना, हे टीमवर्क आहे. कारण एकट्याचं काम नाही आहे, टीमवर्कमुळे हे पूर्ण साध्य झालं आहे. की मला सांगायला आवडेल की 19 तास या पिक्चरचं शूटिंग होत होतं, पण कोणीही कंटाळलं नाही. का तर हे आपल्याला दिवस पण कमी होते आणि काम पण जास्त होतं, त्यामुळे कोणी झोपेची तक्रार केली नाही आहे. किती तास झोपलो आम्ही 20-22 दिवसामध्ये ते सांगण्यापलीकडे आहे. कारण मला तर वाटतं की प्रोडक्शन मॅनेजर म्हटल्यानंतर आमची खूप मोठी जबाबदारी असते की स्टार्टिंगला आम्ही म्हणजे सुरू होण्यापूर्वी आम्ही यायचं आणि संपल्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही जायचं. त्यामुळे सुरुवात करून देणं आणि शेवट करणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या त्रासदायक झाल्या, पण त्याचा त्रास आज वाटत नाही आहे. कारण आज जेव्हा तो पिक्चर फ्लोअरवर आला तेव्हा खूप मनापासून असं वाटते की मी खूप चांगलं काहीतरी काम केलं आहे आणि ते आज लोकांना बघायला मिळणार आहे. आणि जे काही लोकेशन्स या कथेच्या माध्यमातून त्यांना हवे तसे मिळालेले आहेत. आणि त्यामुळे सगळेच आर्टिस्ट म्हणजे गौरव मोरे, मकरंद देशपांडे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, विश्वकर्मा, अनुष्का, त्याच्यानंतर आमचे भाग्यम जैन, या सगळ्यांनी म्हणजे डिवोशन एवढं दिलेलं आहे की त्यांना जिथं राहत होते त्यापासून साधारण 1.5-2 तास त्या एक लोकेशनपर्यंत यायला वेळ जायचा. आणि तो जरी वेळ गेला तरी त्यावेळी त्यांना त्रास व्हायचा की अरे आपण कुठे आलो आहे म्हणून, पण तो त्रास एका क्षणात त्यांचा निघून जायचा. कारण त्या लोकेशनवर पोचल्यानंतर त्यांना असं वाटायचं की अरे काय अमेझिंग लोकेशन आहे, अरे आपण कुठे आलो, काय हा स्वर्गच जणू आपल्याला मिळाला आहे. असं एक त्यांचे जे काही बोलण्याचे जे शब्द होते ना तेच खूप काही देऊन गेले मला. त्यामुळे मला असं बरं वाटलं की त्या लोकांनी माझं कौतुक पण केलं, तोंडावर नाही तर सगळ्यांनीच. म्हणजे अगदी जिथं कोणी आले होते सगळेजण म्हणजे आर्टिस्ट, ते म्हणायचे खूप मॅडम तुम्ही छान लोकेशन दिलीत आणि या लोकेशनच्या माध्यमातून तुम्हालाही याच्या पुढे बऱ्यापैकी संध्या मिळतील आणि तुम्हाला चांगली कामं मिळतील. तुम्ही खरंच खूप एवढं सगळं छान दिलं आहेत. आणि त्या लोकांनी पण नुसतं त्यांना पण झोप होत नव्हती त्यांची पूर्ण, तरीसुद्धा त्यांनी डिवोशन देऊन डिरेक्टरांचं तर सांगायला नको, त्या माणूस अखंड उभा आणि त्या माणसाने पण खूप डिवोशन दिले. कारण ते पिक्चर झोपणं आणि उठणं हा जो काही वेळ होता तो फार अगदी कमी वेळ होता आणि त्या कमी वेळामध्ये त्यांनी एक झपाटलेलं असतं ना त्या पद्धतीचं काम त्यात अवघ्या 20 दिवसामध्ये झालेलं आहे. आणि सगळ्यांनीच ते अगदी म्हणजे जीव ओतून एफर्ट्स लावून ते काम केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या पिक्चरमध्ये संपूर्ण टीमने म्हणजे आमचे योगेश कोळी म्हणजे ज्याने कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण पिक्चर कैद केला आहे, त्यांनी तर खूप छान एक सीन जे घेतलेले आहेत ते लोकांना पाहायला भेटतील. त्यानंतर आमचे दुसरे योगेश म्हणून दुसरे आमचे आर्टचं काम ज्यांनी डिरेक्शन केलं आहे त्यांनीसुद्धा इतकं काम सुंदर केलेलं आहे की ते बघितल्यानंतर ती जी काही भयानक परिस्थिती करायला पाहिजे म्हणजे एका रूमचं त्याने ते काही आर्ट केलं होतं ना, तर खरोखरच आपण एका भयानक म्हणजे एका कुठे गुहेमध्ये आलोत की काय, अशा पद्धतीचं खूप जुनाट अशा ठिकाणी पोहोचलो काय, अशा पद्धतीचं संपूर्ण त्याने ते मेकओव्हर केलं होतं. इतकं सगळ्यांचंच काम खूप सुंदर झालं आहे. त्यामुळे प्रत्येकाने इथं आपलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे खूप सुंदर असा पिक्चर आणि मला त्याच्यामध्ये चांगलं काम करायला मिळालं, एक लोकेशन त्यांना द्यायला मिळाली. आमच्या कलाकारांना, सिंधुदुर्गातल्या कलाकारांना चांगली संधी मिळाली याच्यामध्ये आणि प्रत्येकाला या पिक्चरमधून काही ना काहीतरी देण्यासाठी म्हणजे आर्ट डिपार्टमेंट असू दे, कॅमेरा डिपार्टमेंट, डिरेक्टर डिपार्टमेंट असू दे, सगळेच डिपार्टमेंटने जे काही इथे दिलं आहे
त्या पद्धतीचं आज जे पूर्ण चित्र आपल्याला 14 जूनला सगळ्यांच्या डोळ्यात ते दिसून येईल आणि त्याचं पूर्ण ऑल ओव्हर आपण महाराष्ट्रात नंबर 1 हा पिक्चर होईल अशी मला आशा वाटते. कारण इतका सुंदर पिक्चर झालेला आहे. टेलरच्या वेळीसुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळे आमच्या सिंधुदुर्गातल्या बऱ्याच कलाकारांना पण इथं संधी मिळाली. भविष्यामध्ये अशाच प्रकारचे जे काही पिक्चर्स आहेत ते इथं यायला पाहिजेत. वेब सिरीज असू दे किंवा हिंदीसुद्धा आता आपल्याकडे यायला लागले. तर अशाच बऱ्याच गोष्टी आल्यानंतर आपल्याला नक्कीच सिंधुदुर्गचा विकास होईल आणि त्याचबरोबर आमच्या कलाकारसुद्धा आमच्यामध्ये आपल्या या मातीमध्ये कोकणातली जी काही लाल माती याच्यामध्ये जो काही जन्मलेला जो काही कलाकार आहे तो कोणाला सांगायला नको की तो असा आतूनच म्हणजे उपजत म्हणतात ना, ते प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि ती कला जी आहे ती भविष्यामध्ये आपल्या सिंधुदुर्गसुद्धा बऱ्याच कलाकारांनी सुद्धा मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळेल भविष्यात. आणि खूप साऱ्या कोकणातली जी काही आपलं वेगवेगळी लोकेशन्स आहे ते आपल्याला अशी नुसती ह्याच्यामध्ये मोबाईलमध्येच ती हे होणार नाही आहेत, कैद होणार नाहीत, तर अशी लोकांच्या स्मरणात राहतील असे काही अविस्मरणीय असे क्षण प्रत्येकाने जसे आपण टिपून ठेवू तसं ते आपल्या पिक्चरमध्ये टिपून राहतील अशी लोकेशन आपल्याकडे आहेत. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही इतर ठिकाणी जाण्यापेक्षा कोकणात या आणि आमच्याकडे बरंच काही आहे, कलाकार आहेत, आमच्याकडे वेगवेगळे लोकेशन्स आहेत आणि सगळं काही चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला इथे जे पाहिजे ते आम्ही इथे मिळवून देऊ आणि भविष्यात तुमचाही असा सुपरहिट पिक्चर 14 जूनला जो अल्ल्याड पल्ल्याड त्या पद्धतीनेच इतरही सुद्धा जे लोक कोण येतील त्यांनाही अशाच प्रकारचे सुपरहिट त्यांचेसुद्धा पिक्चर होतील, वेब सिरीज होतील आणि त्यांनी आमच्याकडे कोकणात धाव घ्यावी आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट करण्याची संधी मिळावी. तुम्ही म्हटलात की कोकण खूप सुंदर आहे, कोकण खूप छान आहे आणि कोकणातल्या म्हणजे जे कलाकार जे जिथपर्यंत पोचले होते त्या सर्वांनी कोकणचं कौतुक केलेलं आहे. कोकण जणू हा खरोखरच स्वर्ग आहे. त्याचप्रमाणे तुम्ही असंही सांगितलं की तुम्ही कोकणात या, तर यावा कोकण आपलोच असा, हे मालवणकरांचं एक वाक्य आहे. संपूर्ण मालवणकरांचं नेहमी कुठे पण जातात सगळ्यांना जे भेटतात त्यांना सांगतात की यावा कोकण आपलोच असा. तर ह्या कोकणामध्ये आत्ता जे शूटिंग झालं या मराठी चित्रीकरणाचं अल्ल्याड पल्ल्याडचं, तर ह्यामध्ये हाडाचे कलावंत जुने खूप अनुभवी मकरंद देशपांडे सर यांचा या चित्रपटामध्ये सहभाग आहे, खूप मोठा सहभाग आहे. गौरव मोरे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे, त्याचप्रमाणे दे धक्का फेम चिकलू आणि असे त्याचप्रमाणे संदीप पाठक हे सुद्धा आहेत. तर त्यांचा एकंदरीत अनुभव कसा होता कोकणातील ह्या चित्रीकरणाच्या दरम्यान? मकरंद देशपांडे मला तर व्यक्ती पहिल्यांदाच बघायला मिळाली. त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं, खूप सारे त्यांचे जी मराठीचा एक तो प्रोग्राम होता तो मी त्यांचा बघायचे आणि असं बघितल्यानंतर असं वाटायचं की फार स्ट्रिक्ट माणूस असेल आणि त्यामुळे बोलायला कंजूशी करतील का असं एक मला पडलेला प्रश्न होता. एकंदरीत जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली तेव्हा त्यांना जेव्हा कळलं की मी हे संपूर्ण कोऑर्डिनेट मी केलं आहे तेव्हा त्यांनी अगो बाई काय असं म्हटलं त्यांनी डायरेक्ट. म्हणजे मला त्यांनी तू आहेस का ती असं, त्यामुळे मला असं वाटलं एकदम असं मला भरून आलं की या माणसांनी माझ्या पाठीवर हात थोपटून म्हणले की खूप खूप छान लोकेशन दिली तू. आणि आम्हाला म्हणजे त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणालेत की परवा जेव्हा टेलर लॉन्चिंग होतं तेव्हा ते म्हणाले की या बाईने आम्हाला कुठे कुठे नेलं, या बाईला हे करायला म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे आम्हाला अक्षरशः म्हणजे एक आम्हाला घर दिसतंय लांबून आणि या घरापर्यंत पोचायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी जायचा जो मार्ग आहे तो असं जा तसं जा असं सगळं चाललं होतं. कुठून जायचं काय करायचं म्हणजे तिथं कोण राहतं की नाही, म्हणजे अशी एक भयान परिस्थिती जी होती त्या परिस्थितीबद्दल ते स्वतः बोलले की म्हणजे
कुठे आम्ही ज्या लोकेशनला पोचलो होतो तिथपर्यंत पोचण्यासाठी जे काही मार्ग होते ते सुद्धा अतिशय म्हणजे एक भयानक, आणि सगळं शूटिंग जे झालं ना ते नाईट शूट होतं. त्यामुळे सगळ्यांनीच म्हणजे काळजी पण सगळ्यांनीच घेतली. म्हणजे काय आपल्याकडे माहिती आहे की जनावर हे ते सगळ्या गोष्टी असतात, मग त्याचीसुद्धा आम्ही सगळ्यांनी काळजी घेतली. ते सुद्धा स्वतः म्हणजे पायात चप्पल न घालता ते फिरणं त्यांचं चालू होतं जेव्हा शूटच्या वेळी. तेव्हासुद्धा आम्हाला पण असं भीती वाटत होती की अरे यांना काय लागायला नको, कारण ते दगड वगैरे होते. खूप असं म्हणजे कळत नव्हतं नक्की तिथं काय असेल की नसेल, म्हणजे काळोख होता ना कंप्लीट. त्यापरे त्यांचा पहिला जो सीन लागला तो देवगडमध्ये वाडा विमलेश्वरच्या इथे लागला होता. आणि तेव्हा त्यांचा जो लूक केला होता त्या लूकला खरंच सॅल्यूट, की म्हणजे आशुतोष म्हणून आमचे जे मेकअप दादा होते त्याने खूप सुंदर त्यांचा मेकअप केला होता. आणि ते सगळं झालं आणि नंतर जेव्हा माझ्याबरोबर भेट झाली तेव्हा ते मला म्हणाले की बाई काय हे लोकेशन शोधून दिली तू, खरंच हां खूप छान सगळं काम केलंस तू. असं म्हणजे ज्यावेळी त्यांचं ज्यावेळी या शूटिंगच्या दरम्यान ज्यावेळी भेट होईल त्यावेळी मला ते त्याच गोष्टी सांगायच्या, की म्हणजे ते एक आवडलं मला त्यांचं. की आणि मेन म्हणजे कुणाशी निसर्ग म्हटल्यानंतर त्यांना आवडलंच. कोकण म्हणजे खूप सुंदर हवा म्हणजे उन्हाळा होता एवढा कडक तरीसुद्धा आम्हाला त्या शूटिंगचा कंटाळा आला नाही, कारण जिथे जिथे शूटिंग होती तिथं म्हणजे हवेशीरच वातावरणात सगळं चालू होतं. त्यामुळे वारा सुंदर होता सगळीकडे. त्यामुळे मेन नॅचरल ह्याच्यामध्ये आपलं काम चाललं होतं. त्यामुळे संदीप फाटक सरसुद्धा त्याच पद्धतीने माझ्याशी बोलत होते, छान लोकेशन दिली तू, सगळं चांगलं केलं. आणि मेन म्हणजे कोकणबद्दल ते खूप चांगले बोलले, की माझा पहिला म्हणजे ते पहिले कुठेतरी सावंतवाडीमध्ये काहीतरी बोलले होते मला, ते इथं त्यांचा भाऊ होता का काहीतरी असं म्हणाले होते. त्यामुळे माझं येणं जाणं सावंतवाडीत होतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा 1-2 ह्याच्यासाठी ते इथं शूटिंग्सच्या दरम्यान काहीतरी आले होते कुडाळमध्ये वगैरे. त्यामुळे मला कोकण माहिती आहे. आणि कोकणचं जेवण म्हणजे ते एक अप्रतिम, म्हणजे कोकणचं जेवणाबद्दल त्यांनी एक छान नाव काढलं. आणि निसर्ग तर काय त्याला हेच नाही, तोडच नाही. कोकणाचं आपल्याला कोणाशी करता येणार नाही, इतकं सुंदर सौंदर्य आहे. त्यामुळे त्यांनीही खूप छान. आणि त्यांना जेव्हा इथे आल्यानंतर असं वाटलं होतं की आपण नक्की आपलं सगळं व्यवस्थित होईल की नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येकच्या कॅरेक्टरबद्दल भीती होती आणि प्रत्येक आपण जिथं जाणार त्याच्याबद्दल आपलं हे होणार की नाही अशी त्यांची एक भावना होती. पण जेव्हा ते सगळेजण एकत्र आल्यानंतर त्यांचा एक तो छान ग्रुप तयार झाला. कारण मकरंद देशपांडे सिनियर, त्याच्यानंतर संदीप फाटक मिडलमध्ये, आणि एकदम नवीन न्यू आपल्याला लॉन्च होणारे भाग्यम जैन आणि अनुष्का पिंपोटकर. काय एक पूर्ण अशी एक 3 हे होती फळ्या होत्या त्या, म्हणजे सिनियर मधली फळी आणि नवीन. त्यामुळे ह्या तिघांचं त्रिकोण एकदम असं जुळून येईल की नाही अशी त्यांना हे होती. पण ते खूप सुंदर त्या तिघांनी छान असं काम केलं म्हणजे पिक्चरमध्ये. आणि प्रत्येक वेळी त्यांनी कोकणचं सगळ्यांनी नाव काढलं की कोकणात त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला कोकणात यायचं. आणि मी आता परत आलो तो कोकणातच येईन. गौरव मोरेंनी पण मला सलाईनच नाव ठेवलं होतं, कारण त्यांनी तर मला म्हटले बाई सलाईन बाई कुठे गेली असं म्हणायचे. कारण त्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.5-2 तास लागायची त्यांना त्या लोकेशनपर्यंत यायला, जिथे स्टे करत होते तिथून. त्यामुळे त्यांना आपली ह्या बाईने बरं यायचं, हिने आम्हाला सॅलनवर ठेवून इथपर्यंत आणलं असं म्हणायचे. आणि नंतर जेव्हा लोकेशनवर आल्यानंतर ते एकदम खुश होऊन जायचे की त्यांचा संपूर्ण जो काही 1.5-2 तासाचा जो पूर्ण आलेला जो हे होता तो निघून जायचा क्षणात. ते अशा पद्धतीचं म्हणजे त्यांना कोकण ह्या गोष्टी, कोकणाबद्दल त्यांना जे काय आहे ती ओढ आहे ती याच्या अगोदरही होती आणि याच्या पुढेसुद्धा आम्ही येत जाऊ. आणि आम्हाला कधी पिक्चर मिळाले तर आम्ही कोकणमधली पिक्चर कधी सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारचं सगळ्यांचंच बोलणं तसं होतं. प्रीतम पाटील सरांबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर आमचे डिरेक्टर त्यांना विश्वास नव्हता की कोकणात चांगलं आपलं काय होईल की नाही, कारण कदाचित त्यांना गॅरंटी नव्हती. म्हणजे आपण एवढं सगळं हे जे करतोय शूटिंगचं ते म्हणजे आपल्याला खूप अगदी म्हणजे शेड्यूल बनवलं, पण शेड्यूलनुसार काही झालं नव्हतं, कारण टायमिंगच पुरत नव्हता.
त्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळा नाईट शिफ्ट सकाळपर्यंत अगदी 11-11 वाजेपर्यंत पण झालेली होती, तरी कोणी हे केलं नाही. म्हणजे सगळेजण गप्प राहिलेत आणि किरकिर केली नाही कोणी, आणि सगळ्यांनी काम आपलं निपटलं. त्यांनी तर म्हटलं, ते मॅडम तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं, तुम्ही सगळं छान दिलं आणि तुम्ही हे सगळं छान निभावलं, म्हणून मला हा चांगला पिक्चर करता आला, असं प्रीतम सरांचं माझ्याबद्दलचं मत होतं आणि त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवलं. त्यामुळे मला बरं वाटलं की इन फ्युचर आता बऱ्याच गोष्टी कोकणच्या दृष्टिकोनातून चांगल्या झाल्या की त्यांना, कारण ते आतापर्यंत सगळे त्यांनी पुण्यात वगैरे इकडे या साईडला वगैरे पिक्चर केले. कोकणात चांगलं होणार नाही असं नाही, पण शेवटी जबाबदारी असते ना, आणि ती चांगली पार पाडणारी व्यक्ती आपल्याला भेटली याचाच त्यांना आनंद झाला. आणि त्यामुळे ते म्हणाले की इन फ्युचर आता तुम्ही आमचे फिक्स, म्हणजे अशा पद्धतीचं आता तुमच्याकडेच आम्ही आमची कामं सोपवू, अशा पद्धतीचं त्यांचा त्याने उल्लेख केला की म्हणजे छान, त्यांना बरं वाटलं की खूप चांगली जबाबदारी तुम्ही पार पडली आणि तुमच्यामुळे सगळं शक्य झालं. म्हणजे सगळ्यांनीच आपलं म्हणजे चांगलं, आमचे महेश निंबाळकर म्हणून जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांनी पण सांगितलं की अशी काही लोकेशन होती की तिथपर्यंत पोचताना बऱ्याच ते थोडे ॲस्ट्रॉलॉजी आहेत आणि त्यांना त्यातलं बऱ्याचशा गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे ते म्हणत होते की तिथं पोचण्यासाठी किंवा तिथे ते काम करण्यासाठी जे काही अडथळे होते ते मला दिसत होते, पण तुमच्यामुळे ते शक्य झालं. काही लोक त्याच्यामध्ये आल्यामुळे त्यातले जे काही येणारे अडथळे होते ते ॲटोमॅटिक बाजूला गेले आणि त्यामुळे ते 20 दिवस जे काही काम, म्हणजे पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड कधीही त्रास झाला नाही कुणालाच. म्हणजे कुणाला काय लागलं, कुणाला काय झालं, म्हणजे शूटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी होतात, काहीतरी लागतं, काहीतरी ॲक्सिडेंट होतो, काहीतरी पडतं, कुठून तरी काहीतरी असं होत असतं, पण काही म्हणजे एकही गोष्ट कुणालाही त्रास न होता अगदी छान पद्धतीने तो 20 दिवस सगळ्यांचे चांगले गेले आणि चांगला सर्वांनी एन्जॉय केला आणि त्यामुळे एक चांगलं नाव सगळ्यांनी कोकणचं काढलं. तर मॅडम, ह्या चित्रपटामध्ये जे लोकल कोऑर्डिनेट तुम्ही म्हणता आहात ते स्थानिक कलाकारांना, जवळजवळ 100 स्थानिक कलाकार या चित्रपटामध्ये असतील, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर मला या लोकांना संधी देतानाच खूप आनंद होतो, कारण मला बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बरेचसे पिक्चर माझ्याकडून झाले, तर प्रत्येक वेळी कलाकार, आपल्या इथल्या स्थानिक कलाकारांना संधी मिळणं हे आपलं काम आहे आणि संधी आपण मिळवून देणं आपलं काम आहे. त्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये दशावतार आपल्याला माहिती आहे की जो आपल्याला कोकणातली एक शान आहे आपली, आणि आपल्या दशावतारचा एक ग्रुप आम्ही घेतला आहे. तर त्याच्यामध्ये माऊली म्हणून एक हे आहे दशावतार मंडळ, आणि त्याच्यामध्ये राजू परब, त्याचं मुकुंद परब, त्याला राजू परब या नावाने ओळखतात. तर त्याचा संपूर्ण ग्रुप आमच्या त्या दशावतार मंडळामध्ये काम करत होता. त्यांना बऱ्यापैकी संधी मिळाली, म्हणजे जे मेन कलाकार आहेत त्यांच्याचबरोबर त्या भूमिकेमध्ये ते त्यांच्यासोबतच आहेत, म्हणजे आलं लक्षात. त्यामुळे स्टार्ट टू एंड ते दिसतातच आहेत. काम म्हणजे असं कोणाला बोलण्याची, असं कलाकार म्हणून बाकी काही संधी मिळालेली नाही आहे, पण एक क्राऊड आपला असतो, म्हणजे ते गाव सोडून जातात. भूत आल्यामुळे त्या गावामध्ये ते गावपळण जसं असतं तसं पूर्ण गाव या गावातून दुसऱ्या गावात शिफ्ट होतं. तेव्हा त्या गावातली लोकं जी होती ती पूर्णपणे तिथले, म्हणजे आम्ही मालवणमध्ये एक खोजवा बेटला करत होतो, तिथल्या लोकांना आम्ही संधी दिली, कारण इकडून तिकडून बोलवण्यापेक्षा तिथे कलाकार आहेत, तिथल्या कलाकारांना आम्ही संधी दिली. त्याच्यानंतर देवगडमध्ये जे काही कलाकार होते, तर देवगडमध्ये पण आमचा जो काही सीन असायचे किंवा काय असायचे ते देवगडमधल्या लोकांना आम्ही संधी दिली. जवळपास 70-80 लोक आमच्या पूर्णपणे त्या पिक्चरमध्ये दिसणार आहेत, स्टार्ट टू एंड म्हणजे आहेतच आहेत. त्याच्यानंतर ओरसमध्ये एक वाडा घेतला होता, तिथे काही भूतं अशी दाखवली होती, ते पूर्णपणे तिकडची ओरसमधलीच लोकांना संधी दिली होती मी, तर तिथल्या लोकांनी ते कामं केली आहेत. तर जेव्हा
या कलाकारांना जेव्हा काम मिळतं आणि तेव्हा त्यांना आनंद मिळतो ना, तो बघितल्यानंतर मला बरं वाटतं. कारण मॅडम बरं झालं, आणि नेहमी प्रत्येकाचं मॅडम आमका संधी द्या ना, आमका संधी द्या ना, असं म्हणायचे दरवेळी लोक. तर ती दिल्यानंतर लोकांनी मॅडम बरं झालं तुमच्यामुळे आम्हाला या लोकांसोबत काम करता आलं. आता सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या पिक्चरमध्ये काम करणारे सगळेच चांगले कलाकार होते. गौरव मोरे किंवा मकरंद देशपांडे, संदीप पाठक या कलाकारांसोबत या लोकांना फोटो काढायला मिळाले. त्याच्यामध्येच त्यांना बरं वाटायला लागलं की अरे आम्ही एक कलाकार म्हणून या लोकांसोबत काम करतो, त्यांच्या सहभागी झालो आणि एक चांगली संधी या युनिटसोबत काम करायला मिळाली. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा म्हणजे असं काही नाही की हा एकच पिक्चर, असं याच्या अगोदरसुद्धा काही पिक्चर माझे झाले, त्या पिक्चरमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना मी संधी दिलेली आहे. आणि मला आवडतं की आपल्या इथे जो काही पिक्चर येईल किंवा काय येईल तर आमच्या कलाकारांना संधी मिळालीच पाहिजे. मग तो छोटे मोठे गोष्टी का असेनात, पण एक त्याच्या पिक्चरमध्ये इन होणं जे असतं ते त्याच्यामध्ये, अरे मी या पिक्चरमध्ये आहे, मी इथे आहे, पण लोक एकमेकांना सांगतात ना, आणि त्याच्यामुळे त्यांना एक बरं वाटतं की आपण काहीतरी काम केलं. कारण कसं आहे, नाटकात काम केलं की ते काही 2 तासांपुरतंच राहतं, पण पिक्चरमध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये काम केलं तर ते आयुष्यभर स्मरणात राहतं. आणि ते कधी आपण, आता तर तुम्हाला माहिती आहे एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे, वेगवेगळे ॲप्स आहेत, कायमस्वरूपी आपण कुठेही जाऊन गुगलला सर्च केलं हा एक पिक्चर, तर त्या पिक्चरमध्ये आपण कधीही जाऊन बघू शकतो. असं एक छान संधी सगळ्यांना मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर मॅडम. आणि हे लोकलचे कोऑर्डिनेट म्हणजे ज्यावेळी तुम्ही एकत्र तिथे करत होता त्यावेळी तुम्हाला सौरभ माळवदे ह्या सरांनी सुद्धा मदत केलेली आहे, म्हणजे त्याच्यात त्यांचाही वाटा आहे, त्यांचाही सहभाग तेवढाच प्रामुख्याने आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली सौरभ माळवदे हा गेले 10-12 वर्ष माझ्यासोबत काम करतो आहे आणि खूप चांगला कलाकार आहे तो. ॲक्च्युली त्याचं काम पहिल्यांदा कलाकार म्हणूनच होतं, पण हळूहळू मी जेव्हा याच्यामध्ये काम करायला लागले तेव्हा त्याला मी हळूहळू अरे हे बघ रे, ते बघ रे, ही लोकेशन बघते, असं करता करता त्याला एक आवड निर्माण झाली. आणि मग तोही सगळ्या गोष्टी आपल्या सेव्ह करायला लागला की अरे हे इथे एक लोकेशन आहे, इथे एक लोकेशन आहे, हे असं आहे तसं आहे. पण त्याला एक आवड निर्माण होत गेली आणि तो खूप असा मनापासून कुठलंही काम करायला गेलं की तो खूप मनापासून काम करतो आणि खूप डिवोशन देण्याची जी तयारी दाखवतो. कारण बऱ्याच वेळा कसं असतं की माझा असिस्टंट म्हणून तो काम करत असला की शेवटी तो माणूसच आहे, तरीसुद्धा तो कधी दमत नव्हता. म्हणजे हां, किंवा कुठलं काम सांगितलं तर मी करत नाही वगैरे असं नव्हतं त्याचं. त्याच्यामुळे तो किती रात्र होऊ दे, रात्रभर करून सकाळ होऊ दे, तरीसुद्धा तो थकायचा नाही. आणि मॅडम जाऊन तुम्ही झोपा म्हणायचा 1 तासभर किंवा काय. पण एक त्याच्याबद्दल सांगायचं, एक प्रामाणिक मुलगा आणि मेन म्हणजे त्याला करण्याची आवड, जिद्द आहे त्याच्याकडे, चिकाटी आहे. त्यामुळे खूप त्याने मला कॉपरेट केलं आत्तापर्यंत. माझ्याबरोबर तो 3-4 मूव्हीज बरोबर आहेत, तो माझ्यासोबत काम करत होता. तर खूप त्यांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मलाही त्याचा सपोर्ट झाला आणि आम्ही खूप बऱ्याच अंशी बऱ्याच गोष्टी आमच्या एकमेकांच्या म्हणजे ठरवूनच केल्या जातात. त्यामुळे तो कधी असा मॅडम जो आहे म्हणजे मॅडम जे सांगतील ती पूर्व दिशा असं करतच आत्तापर्यंत तो माझ्यासोबत राहिला आणि आता ह्याच्या पुढे पण राहील असं मी म्हणते. मला आता माहिती नाही पण मी म्हणते. पण कदाचित तो माझ्याबरोबर राहून इथे प्रोडक्शन, जसं आता मी म्हणते मी प्रोडक्शन माझ्या, तर भविष्यात तो सुद्धा प्रोडक्शन मॅनेजर होऊ शकतो आणि एक चांगला आर्टिस्ट म्हणून त्याचं नाव होण्यासाठी मी नेहमीच धडपड करत असते. कुठेतरी मला वाटलं तर त्याला संधी द्यायचा प्रयत्न करते. तो पण खूप चांगला कलाकार म्हणून काम करत आहे. त्यांनी बऱ्याच सिरियली केल्यात. बळूमामाच्या नावानं चांगलं, त्याच्यानंतर स्वामी समर्थ, बऱ्याच सिरियल त्याच्या झाल्या आहेत आणि आत्ता त्याची लेटेस्ट एक वेब सिरीज आली आहे संभ्रम नावाची आणि त्या भूमिका केलेली आहे. वेब सिरीज MX प्लेअरवर आलेली आहे. ते तुम्ही बघा सर्वांनी त्याची वेब सिरीज. खूप छान काम केलं आहे त्याने आणि भविष्यात तो चांगलं काम करत राहील आणि चांगला मुलगा आहे.
तर मॅडम आता ह्या 14 जूनला जो आपला पिक्चर मराठी पिक्चर रिलीज होणार आहे, तर प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? मला सगळ्यांना आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या कोकणातला पिक्चर आहे. पहिली गोष्ट, आपलं कोकणातलं सर्व निसर्ग आपण 7 समुद्रापलीकडे नेणार आहोत. त्यामुळे तुम्ही म्हणजे आपल्या कोकणात झालेला मूव्ही इतर ठिकाणी होतो हा गोष्ट वेगळी, पण आपल्या कोकणात झालेले सगळे ठिकाणं आहेत, आपली माणसं आहेत, ती जवळची सगळी माणसं सगळ्यांना पाहायला भेटतील. आणि एक फील वेगळं असतं ना, की आपल्या कोकणात हा पिक्चर झाला म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो. तसं मी सगळ्यांना अभिमानाने म्हणजे मला पण आवडेल की सगळ्यांनी तुम्ही म्हणजे हा पिक्चर बघण्यासाठी थिएटरमध्ये जायचं आहे. आणि हा पिक्चर जो आहे तो पिक्चर नसून एक वेगळं काहीतरी आपल्याला भविष्यात देऊन जाईल, असा मराठी चित्रपट नावलौकिक त्याचं होऊ शकेल असा एक चित्रपट झालेला आहे. आणि त्याची जी मेन म्हणजे आपण म्हणतो ना की तिथे गेल्याशिवाय आपण काही गुपितं असतात ते आपण आता इथे सगळे ओपन करू शकत नाही. त्यामुळे थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काहीतरी आपण वेगळं बघितलं आहे. की हिंदी मूव्ही किंवा साऊथच्या मूव्ही आपण बघतो तसा हा मूव्ही आपल्याला वेगळा मूव्ही पाहायला भेटणार आहे. आणि एका मराठी माणसाने केलेला हा मूव्ही आहे. आणि मराठी कलाकार आहेत आणि आपण सगळेजण आपले कोकणातले या आणि अख्ख्या महाराष्ट्राला मी संपूर्ण विनंती करेल की तुम्ही हा सर्वांनी जाऊन पिक्चर थिएटरमध्ये बघा. की तो थिएटरमध्ये बघितल्यानंतर एक मजा सगळ्यांना वेगळी येईल. आणि अल्ल्याड पल्ल्याड नावाचा पिक्चर आपण नंबर 1, जसा हिंदी पिक्चर आपण नंबर 1 करतो तसा मराठी पिक्चर आपण नंबर 1 करूया अशी मी सगळ्यांना विनंती करेन. नक्कीच येत्या 14 जूनला हा आपला मराठी चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सर्वांनी आवर्जून 14 जूनला ह्या थिएटर जो कोणत्याही आपल्या ज्या थिएटरमध्ये जवळपासच्या लागेल तिथे जाऊन अवश्य बघायचं आहे. ह्याच्यामध्ये असंख्य तुम्हाला कोकणातील सगळे सीन दिसणार आहेत, कोकणातली सगळी जे लोकेशन्स आहेत ते दिसणार आहेत. तर लोकनिर्धार न्यूज चॅनलसाठी विशाल राणे, डोंबिवली. धन्यवाद.